शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या गव्हर्नमेंट पोर्टलवर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा या महाविद्यालयाचे फूड सायन्स अँड पॅकेजिंग, ॲनिमेशन सायन्स EBC आणि इतर कोर्सचे अर्ज भरले जात नाहीत। यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे। नमस्कार, मी वायसी कॉलेजचा विद्यार्थी आहे। तर आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमच्या स्कॉलरशिपचे म्हणजेच EBC, पडका EBC, VJNT, OBC, SBC यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म सबमिट होत नाही आहेत। कुठल्या डिपार्टमेंटचे फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग आणि ॲनिमेशन डिपार्टमेंटचे। तर हे मागच्या वर्षी ऑफलाईन फॉर्म सबमिट होत होते, पण ह्या वर्षी काय आत्ता फॉर्म सबमिट होत नाहीत का? तर एकत्रितपणे MHDBTला हे फॉर्म ऑनलाईन सबमिट केले जातात, पण तिथं काय होतं आहे, शेवटला आमचं फॉर्म भरलं जातं आहे पण सबमिट होत नाही। आणि काही मुलांचे झालेले आहेत, पण काही परत माघारी येतात। EBCचे फॉर्म भरले जातात पण EBCचे काय होतं आहे, माघारी येतात पूर्णतः। तर आम्ही असा प्रॉब्लेम आल्यामुळे काय आलेलं आहे सर, की आमच्यातल्या अर्ध्याच्या वरती विद्यार्थी गोरगरीब आहेत, उत्कूर आहेत, काय हॉस्टेलचे आहेत, काय दुष्काळग्रस्त भागातले आहेत। तर आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि आमची फी माफ व्हावी यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे। विद्यार्थ्याला 25-30 आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला नाही म्हणले तरी 25,000, EBC नाही म्हणले तरी प्रत्येकाचे 10,000 आहे। त्यातले 10,000 आत्ता भरलेले आहेत। जर नाही भरलेत, फॉर्म नाही भरले गेले तर विद्यार्थ्यांना EBCचे 10,000 भरले जाणार आहेत आणि 18,000 काय मुलांना भरले जाणार आहेत। शासन पैसे देतंय पण कॉलेज आणि समाज कॉलेजकडे गेला असताना कॉलेजकडे गेला असताना कॉलेज बोलत आहे की आम्ही लेटर पुढे पाठवलेलं आहे, पण पुढून काही रिप्लाय येत नाहीये। आज आमच्या कोर्सला आम्हाला 3 ते 4 वर्ष झालेली। आज आमचं एक डिपार्टमेंट नसून असे 2 डिपार्टमेंट, ॲनिमेशन डिपार्टमेंट आहे, फूड प्रोसेसिंग डिपार्टमेंट आहे। आज कॉलेजमध्ये नाही बोललं तरी 20 डिपार्टमेंट असतील। 20 डिपार्टमेंट सगळीकडे चालू आहे स्कीम ही, पण आमच्याच 2 डिपार्टमेंटला स्पेसिफिकली हा चालू नाही आहे का? SCला हा फॉर्म सबमिट होतात, SCचे फॉर्म सबमिट होतात, फक्त EBC, VJNT, OBC आणि SBCचे फॉर्म सबमिट होत नाही। जर नाही झाले तर आम्हाला फी भरावी लागणार आहे। अर्थात 18,000 रुपये फी प्रत्येक मुलाला भरावी लागणार आहे। 18,000, 20,000, 25,000। तर आमचं म्हणणं एकच आहे की नाही का, फॉर्म आमचे व्यवस्थित भरले जावेत, योग्य ते न्याय मिळावा आणि आम्हाला शिक्षण पूर्ण घेता यावं। त्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलतो। जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 2 दिवसात हा विषय सॉल्व्ह होईल। नमस्कार, मी वायसी कॉलेजची विद्यार्थिनी, मी फूड प्रोसेसिंग अँड डिपार्टमेंटची विद्यार्थिनी आहे। तर आमचे फॉर्म EBCचे सवलतचे फॉर्म होत नाही आहेत, भरत नाही आहेत, बाकी अजून पण कास्टमधले फॉर्म भरत नाही आहेत। त्यामुळे आम्हाला पूर्ण फी भरायची असं कॉलेजमधून सांगितलं जातं आहे। सो आम्ही प्रिन्सिपल सरांना भेटलो तर ते आम्हाला बोलले की समाज कल्याण ऑफिसशी संपर्क साधा, आम्ही याच्यात काय करू शकत नाही। समाज कल्याणमध्ये आलो तर ते बोलले की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलशी संपर्क साधा, ते बघतील। आणि दोन्हीमध्ये सुद्धा आम्हाला कुठेच काही भेटत नव्हतं, म्हणून आम्ही सरळ आज कलेक्टर मॅडमकडे आलो आणि आमचा विषय मांडला। सो त्यांनी 2 दिवसाचं आश्वासन, 2 दिवसामध्ये सगळं सॉर्ट आउट होईल असं आश्वासन दिलं आहे। सो आम्ही होप करतो की ते काम व्यवस्थित होईल, 2 दिवसात आम्हाला न्याय मिळेल आणि लवकर मिळावा हीच विनंती सगळ्यांना। आणि थँक्यू सो मच मॅडम, आमचं अपील ऐकून घेतल्याबद्दल आणि आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल। आता बघतोय आम्ही गेले 3 वर्ष झालं, आम्ही काही जण मुलं आमचे ॲनिमेशन डिपार्टमेंटचे NTचे आहेत, OBC आहेत, सगळे ओपन आहेत। काही ओपनवाल्यांचे फॉर्म मागे राहिले आणि NT OBCवाल्यांचे तर फॉर्मच भरले जातात। तर अशा रीतीने आम्ही 2-3 वेळा म्हणजे त्यापेक्षा बी जास्त 3 महिने झाले आम्ही तिथे रोज चक्कर घालतोय स्टाफमध्ये जाऊन की असा आमचा प्रॉब्लेम होतो। पण आमचा प्रॉब्लेम ऐकून घेतल्यानंतर ते म्हणतात की आमचा इथून काहीच प्रॉब्लेम नाही आणि वर पुढे पाठवलं। त्याच्यानंतर आम्ही काय करायचं म्हणून इथे येऊन ठरवले आम्ही की ते आल्यानंतर अर्ज दिला कलेक्टर ऑफिससमोर, मॅडमला सांगितलेलं आहे। तर झाल्यानंतर जे फक्त आम्हाला एवढंच भेटावं, आश्वासन बी दिलेलं आहे, आम्हाला फक्त एवढंच नाही भेटावं की आमची 25,000 काही जणांची फी आहे, तर ही सवलत आम्हाला भेटेल आणि यातनं आम्हाला एवढाच न्याय मिळाला। पैसे वगैरे येतात बरं का। आता मॅडमनं सांगितलेलं आहे, मॅडमनी फॉलो ठेवायला मला सांगितलेलं आहे। मी म्हणून की
माजी नगरसेवक आहे, विद्यार्थी माझा मुलगा आहे. त्यामुळे हे सर्व म्हणजे मागच्या वर्षी पण आम्ही असंच करून फी माफ करून केलेलं आहे. आत्ता हे म्हणतात की आत्ता आम्ही केलेलं आहे ना, आत्ता परवा दिवशी 4 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे. म्हणजे कॉलेज पत्रव्यवहार करत नसल्यामुळे आणि समाज कल्याण दक्षता घेतल्यामुळे हे विद्यार्थ्यांचे असे हाल होत आहेत. तर आता मॅडमने आश्वासन दिलेले आहे, बघू जर आश्वासन दिल्यानंतर 2 दिवसात नाही झालं तरी सर्व पूर्व विद्यार्थी वगैरे आम्ही आंदोलन करून एकही विद्यार्थी फी भरणार नाही.